दारू पिऊन हुज्जत घालणाऱ्या तरुणांना हटकल्याचा मनात राग धरून 2 कुटुंबांवर जीवघेणा हल्ला झाल्याची दुर्दैवी घटना उल्हासनगरच्या गायकवाड पाडा या परिसरात घडली आहे। सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास काही तरुण गायकवाड पाडा परिसरात दारू पिऊन हुज्जत घालत होते। परिसरातील नागरिकांनी त्यांना जाब विचारला असता त्या तरुणांनी शिवीगाळ करत चॉपरच्या साह्याने 2 कुटुंबातील सदस्यांवर जीवघेणा हल्ला केलाय। यात विलास गायकवाड, उषा गायकवाड, राम गायकवाड, रोहित मोरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आलंय। या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा ते शोध घेत आहेत। रात्री ते लोक आलते इथं गलीमध्ये आल्यानंतर शिवागाळ्या करायला लागले। मग एवढंच बोलले की बाबा शिवागाळ्या का करता, कशा करता काय झालं शिवागाळ्या करायचं कारण। ते एक पोरगा आहे का ते 5 वाजता तो हमेशा नशामध्येच येतो गलीमध्ये, दारूच्या नशातच। मग ते सोडासुडी करायला गेलो आम्ही। त्यांनी फोन केला डायरेक्ट, तिथून पोरं आले, कोण आले पोरं, त्यांनी बघितलं नाही काय नाही बाबा, भांडण कोणाशी झालं काय कोणाशी झालं, धर का ठोक जो समोर दिसत तो त्यांना ठोकायचा। म्हणून मी सोडासुडी करायला गेले तर त्यांनी असं माझं बोट धरून डायरेक्ट तोडूनच काढलं बोट। किती जण होते ते? मी एवढं माझ्या पोरला मार लागले, मी त्याच्यामध्ये नादामध्ये तरी होते ते 7-8 जण होते। आणि त्यांच्याकडे काय हत्यार होते का? ते काहीतरी असं घातलेलं होतं बाबा, त्याने पोरांचं फोडलं हे। त्या गुन्ह्याची जी फिर्यादी विलास जयराम गायकवाड हे आपल्या घराच्या समोर असताना त्या ठिकाणी 2 अनोळखी लोक एका डिओ मोटरसायकलवर बसून शिवीगाळ करत होते। तर यांनी जाऊन त्यांना आक्षेप घेतला, तुम्ही आमच्या घराजवळ शिवीगाळ करू नका, गोंधळ घालू नका आणि इथनं ही गाडी तुमची काढा। त्यावरनं त्यांची बोलाचाल झालेली होती। तदनंतर ही दोन्ही मुलं, अनोळखी मुलं निघून जाऊन एक अर्ध्या तासानंतर त्यांच्या 7-8 साथीदारांसह येऊन त्यांनी हे विलास जयराम गायकवाड आणि त्यांचे शेजारी जे आहेत रोहित मोरे, उषा गायकवाड, राम गायकवाड यांना फायटर आणि लोखंडी पाईपने मारहाण केलेली आहे। त्यात हे 4 जण जखमी झालेले होते। ही घटना घडल्यानंतर हे जखमी अवस्थेत सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर या ठिकाणी गेले। त्या ठिकाणी त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले आणि तदनंतर त्यांना तिथून कळवा शिवाजी हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आलेलं होतं पुढील दवाउपचारासाठी। त्या ठिकाणी त्यांनी पुढील दवाउपचार घेतले, नंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला आणि ज्यावेळी ते सकाळी परत आले त्यावेळी आम्ही त्यांना अप्रोच झालो। आम्हाला ही माहिती मिळालेली होती की अशी जी घटना घडली आणि विलास जयराम गायकवाड यांची फिर्याद घेऊन त्यावरून शिवाजीनगर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 29/19 भादवी कलम 326, 324, 147, 148, 149 इतर कलमांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातल्या काही आरोपींची नावं आम्हाला माहीत झालेली आहेत आणि त्यांना अटकेसाठी आम्ही एक पथक पाठवलेलं आहे। प्रतिनिधी आकाश सहाणे, NTV न्यूज मराठी, उल्हासनगर, ठाणे।